संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती. असी पदे एकत्र जेते होती, स्वानुभव स्नान मुक्त स्थिती. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. सद्बुद्धीचे घालुनी शुद्धासन, वरी सद्गुरूंची दया परिपूर्ण. शमदम विभूती चरचो निजान, वाचे उच्चारी केशव नारायण. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरुनी गेली तेव्हा. भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी कैशी करू केव्हा. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन. ऐश ऐकता निवती साधुजन, एका जनार्दनी बाणली निज खून. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. विठ्ठल विठ्ठल संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. यं प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां. अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हस्ते क्षमाला हृदये कृष्णतत्त्वं, जिह्वाग्रभागे वरं राममन्त्रं. यन्मस्तके केशवपादतीर्थं, शिवं महाभागवतं नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेवं नमस्तुत्यं, नामदेवं तथैव च. एकनाथं पुनर्नत्वा, तुकारामं ततःपरं. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत महाविष्णू भगवान श्री गुरुभक्त संत एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील नित्यनेमानं म्हटला जाणारा सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतराचा. आपण सायंकाळी संध्या म्हणून जो अभंग गातो, त्या अभंगाचा भाव
आपल्यासमोर व्यक्त करावा याकरता त्या अभंगाची निवड केली आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग अत्यंत गोड आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, नित्य नियमानं म्हटला जाणार आहे, आपल्या अत्यंत जवळच आहे. याकरता तो अभंग तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये आहे अशी माझी भावना आहे. आणि या अपेक्षेनं, या उद्देशानं आणि या धैर्यानं तुमच्यासमोर अभंगाला हात लावण्याचा आगाऊपणा करतो आहे. खरं म्हणजे नाथांचं सगळंच वाङ्मय पाहिलं तर हे कूट या ठिकाणी अशा संबंधाचा आहे. हा अभंग त्याच अर्थाचा तसा त्या संबंधाचा आहे. नाथाचा अभंग सर्वांच्या ओठावरती खेळणारा आहे. या अभंगातला भाव सरळ सरळ आहे, तुम्हाला शब्दाने सांगतो जसा मला कळाला तसा. नाथ महाराज संध्याकाळची वेळ होती आणि सायंकाळच्या वेळेला गोदावरीच्या काठेवरती निवांतपणे परब्रह्म स्वरूपाचं चिंतन करण्यात मग्न होते. सूर्यास्त झाला होता पण अजून अंधार पडला नव्हता. संधिकाल आपण ज्याला म्हणतो. सूर्यास्त झाला होता पण अजून अंधार पडला नव्हता. प्रकाश स्वच्छ सगळं दिसत होतं. अशा वेळेला काही गावातले पैठणमधले ब्राह्मण वृंद गोदावरीच्या काठावरती संध्या करण्याकरता आले. ज्यांची द्विज झालेली आहे त्यांना त्रिकाल संध्या करण्याचा नियम आहे. तशी वैदिक सनातन परंपरा आपली अशी सांगते की प्रत्येकानं संध्या केली पाहिजे. त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे, याचा विचार पुढे सगळं सांगणार आहे. संध्या करण्याच्या उद्देशानं सगळे ब्राह्मण वृंद त्या ठिकाणी गोदावरीच्या काठावरती आले आणि आपापल्या नित्यनेम कर्मप्रमाणे त्या ठिकाणी संध्या करू लागले. पण काही लोकांचं लक्ष नाथांकडे गेलं आणि नाथांकडे पाहून उपेक्षित भावनेने ते हसू लागले. म्हटले, अरे ब्राह्मण असून संध्याकाळच्या वेळेला मूर्खासारखा डोळे बंद करून रडतोय काय? या आमच्यासोबत कर्मकांड करण्याकरता या. पण नाथांचा अधिकार त्यांना कळत नव्हता. नाथ महाराज हे पूर्णत्वाला प्राप्त झालेले सत्पुरुष होते आणि जो महात्मा पूर्णत्वाला जात असतो त्याला कोणतेही कर्माचं बंधन राहत नाही, कर्मकांडाचा स्पर्श राहत नाही. त्या सर्वांच्या पलीकडे तो निघून गेलेला असतो. नाथ महाराज म्हणतात, मला संध्या करण्याकरता यायची इच्छा नाही. म्हटलं, का? झाली संध्या संदेह मासा गेला. म्हटले, माझी संध्या झाली. आणि त्या सर्वांमध्ये एक जिज्ञासू होता. तो जरा नाथांचं बोलणं मार्मिकत्वानं त्यानं ऐकलं. नाथांचा अधिकार त्याला कळत होता, माहिती होता आणि नाथांचं हे बोलणं त्याच्या हृदयाला टोचलं. नाथ महाराजांना जवळ गेला. म्हटले, महाराज असं कसं म्हणता? कर्मकांड करताना तुम्हाला आम्ही कधी पाहिलं नाही आणि तुम्ही म्हणता संध्या झाली, कशी झाली? आणि मग या दोघांमधला संवाद असावा असं मला वाटतं. आणि या दोघांमध्ये चाललेला हा संवाद आहे. आणि काय झालं त्या संध्येचा परिणाम? म्हटलं, काही नाही, संध्या झाली आणि त्याचं फल संदेह माझा गेला. माझा संदेह निघून गेला. अजून काय झालं? त्याचा परिणाम आत्माराम हृदय प्रगटला. हृदयामध्ये आत्माराम प्रगट झाला. म्हटलं, संध्या तुम्ही कुठे केली? म्हटलं, आम्ही त्रिवेणी संगमावर संध्या केली. त्रिवेणी संगम? हो. मग त्या त्रिवेणी संगमाचा पदच्छेद करताना नाथ महाराज म्हणतायत, गुरुकृपा निर्मळ भागीरथी. भागीरथी म्हणजे गंगा. गुरुकृपेच्या निर्मळ गंगेमध्ये आम्ही स्नान केलं. पण ती नदी एकटी नाही. शांती, क्षमा, यमुना, सरस्वती. शांती नावाची यमुना आणि क्षमा नावाची सरस्वती अशी तीनही पद एकत्र जेथे होती. आणि त्या ठिकाणी स्वानुभव स्नानमुक्त स्थिती अशा ठिकाणी स्वानुभवाचं स्नान मी त्या ठिकाणी केलं. पण त्याकरता प्रक्रिया कशी आहे? तर महाराज त्या संबंधाची प्रक्रिया सांगतात. सद्बुद्धीचे घालून शुद्धासन. ते शुद्ध आसन घातलं सद्बुद्धीचं आणि त्या आसनावरती एक विलक्षण ऊर्जेचा लोट माझ्यापर्यंत आला. वरी सद्गुरूंची दया परिपूर्ण. शमदम विभूती चरचो निदान. शम आणि दम या दोघांचा त्या ठिकाणी वर्षाव झाला. विभूतीचा मला स्पर्श झाला आणि त्याचा परिणाम या सगळ्या शमदमाचा निग्रह करून मी माझ्या मुखानं वाचे उच्चारी केशव नारायण. शम आणि दम ही दोन शब्द अंडरलाईन करून ठेवा, पुढे मी सांगणार आहे. पुढे म्हणतात महाराज, मग हे सगळं तुमची जी संध्या झाली, आत्माराम हृदय प्रगटला, तुम्ही म्हणता याचं नेमकं काय स्वरूप? या आत्मारामामध्ये नेमकी अशी काय प्रक्रिया घडली? आणि मग त्याची फोड करताना महाराज सांगतात फार सोपं आहे. या आत्मारामाच्या परिणामामुळे किंवा आत्मारामाच्या अनुभवामुळे माझा अनुभव असा आहे, माझ्या हृदयामध्ये आता बोध नावाचा पुत्र जन्माला आला. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, परिणाम ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कशी करू मलाच कळत नाही. आता भक्तीच्या ज्ञानोत्तर प्रेम भक्तीला मी पात्र झालो आणि आता त्याकरता माझ्याकरता
ज्याच्याकरता संध्या करायची आहे, ज्याच्याकरता भजन करायचं आहे, त्याच्यातून माझ्यात भेदच राहिला नाही. आणि आता तो भेद न राहिल्यामुळे आता संध्या कशी करू हेच मला कळत नाही. जेव्हा त्याचं हे बोलणं, नाथांचं बोलणं त्याला कळत नव्हतं, मग सांगितलं महाराज खूप खूप अवघडात सांगू नका, आता तुम्ही नेमके कसे आहात ते सांगा. आणि मग सरळ सरळ आपल्या अंतःकरणाची अवस्था नाथ महाराज व्यक्त करतात. काही नाही, आता माझी अवस्था अशी झाली, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे अवघे जनार्दन. आता माझ्याकरता जन जन राहिलंच नाही, जन जनार्दन झालं. ऐशे ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी बाणली निज खूण. आणि अशा पद्धतीची साधू संतांनी ज्या स्थितीचा अनुभव घेतला त्या निज खुनाचा आता माझा परिचय झाला आणि आता मी तृप्त झालो. या एका चरणावरती सगळं एकनाथी भागवत निर्माण झालं. एका चरणावर सगळं एकादश स्कंदनाथांचं त्याच्यावरतीच आहे. सांगेन पुढे आपल्याला असा असा अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भाव आहे. अभंगाची अर्थपूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेला आहात त्या संबंधाचं प्रयोजन आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आजचा दिवस फार महत्त्वाचा पर्व काळ आहे. जो भक्तिपंथाला लागला त्या सर्व साधकांच्या दृष्टीनं आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत या पंथाला आणण्याकरता आग्रह केला, दर्शन दिलं, मार्गदर्शन दिलं, ज्यांनी आपल्यावरती कृपा केली त्या सगळ्या गुरूंचं किंवा ज्यांच्याकडून काहीतरी शिकलो अशा सर्वांचं स्मरण करून त्या संबंधाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा पुण्य काळ आहे. आज ज्यांनी आपल्याला जे काही शिकवलं त्या सर्वांचं स्मरण करा आणि त्या सगळ्यांचं स्मरण म्हणून त्या संबंधाचा कृतज्ञ भाव धारण करून आजच्या दिवशी जर तुम्ही सप्रामाणिक होऊन समर्पित भावनेनं श्रद्धेनं ईश्वराचं चिंतन केलं तर त्याला निश्चितपणे आपला आवाज ईश्वरापर्यंत पोहोचत असतो. अशी अनेकांचा अनुभव आहे, अनेकांची धारणा आहे. आपण सर्व त्या संबंधाने मोठे ज्ञाते आहात आणि याकरता श्री गुरु सेवा प्रतिष्ठान या माध्यमातून या ठिकाणी आजची ही संत पूजन सेवा, गुरुपूजन सेवा आणि आजची ही संकीर्तन सेवा संपन्न होत आहे. आणि तत्प्रसादाने या ठिकाणी माझ्या पूर्वपुण्यानं, माझ्या वशिल्यानं म्हणा, आणि ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. खरं म्हणजे निश्चित या सेवेला मी पात्र नाही याची मला जाणीव आहे. कारण आपण सर्व थोर अधिकार संपन्न या ठिकाणी महात्मे बसलेला आहात. आदरणीय सतीशदास महाराज या ठिकाणी आहेत, प्रमोद महाराज आहेत. तुम्हा सर्वांना दोघांना साष्टांग दंडवत आहे. आदरणीय सर्वच उपस्थित सर्व अधिकार संपन्न गुरुजन मंडळी आहेत. वैकुंठाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य मोठे बाबा, वैकुंठाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य भीमराव दादा पाडळदेकर, वैकुंठाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य तुळशीराम बाबा होळकर, वैकुंठाशी प्रातस्मरणीय कृष्णाजी माऊली जायखडकर, वैकुंठाशी प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर, अशा सर्व अधिकार संपन्न महात्म्यांचा प्रसाद घेऊन प्रवास करणारे आपण सगळे अधिकार संपन्न मंडळी आहात. आणि या प्रसादादरम्यान आपल्या सर्वांचं मनोबल आणि परमार्थिक ऊर्जा वाढवणारं एक अत्यंत आदराचं स्थान आदरणीय माझ्यासमोर स्थापन असलेले श्रद्धेय प्रेममूर्ती मच्छिंद्रजी महाराज वाडी भोकर माझ्या समोर आहेत. महाराजांना साष्टांग दंडवत करतो. आपण सर्वच पूजनीय आहात. आदरणीय आप्पा आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कोणाचं वैयक्तिक नाव न घेता सर्वांना सामुदायिक वंदन करतो आणि अभंगाचं पदापदाचं चिंतन सांगण्याकरता प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल मानवी जन्म मिळणं मोठं दुर्लभ आहे. सगळं पुन्हा मिळेल, सगळं पुन्हा मिळेल, पण मानवी जन्म मिळणं मोठं दुर्लभ आहे. आणि या मानवी देहामध्ये आपण मनुष्य आहोत हे कळणं त्याच्यापेक्षा मोठं दुर्लभ आहे. 3 प्रकारचा वर्ग या जगामध्ये आहे. पहिला वर्ग, काही लोक माणूस म्हणून जन्माला येतात आणि मरताना मात्र पशु म्हणून मरतात. आले माणूस म्हणून आणि गेले जनावरासारखे. नंबर 2, काही वर्ग माणूस म्हणून जन्माला येतो आणि जाताना माणूस म्हणूनच जातो. प्रपंचातल्या सगळ्या व्यवस्था करून जातो. आपल्या नंतर आपल्या पूर्वजांना, आपल्या मागच्यांना त्या ठिकाणी काहीतरी मिळावं, त्यांची व्यवस्था व्हावी याकरता चांगलं व्यवस्थितपणे संसार करून निघून जातो. आलो माणूस म्हणून आणि गेला माणूस म्हणून. पण काही लोक माणूस म्हणून जन्माला येतात आणि जाताना मात्र संत म्हणून जातात. माणूस म्हणून जन्माला येणं आणि संत म्हणून जाणं ही मानवी जीवनाची सफलता आहे.
आपल्या जीवनामध्ये आपली सफलता कशात आहे हे कळण्याकरता बुद्धीमध्ये विवेक असला पाहिजे. आणि हा विवेक जागा होण्याकरता त्याच्या जीवनामध्ये तो मनुष्य आहे हे त्याला आधी कळालं पाहिजे. माझं बोलणं फार लक्षात घ्या. मनुष्य हे कळालं पाहिजे. ज्याला विवेकच नाही, माऊली म्हणतात त्याला मनुष्य म्हणू नका. फार भाषा तीक्ष्ण ज्ञानोबारांची. जे विवेकाची भाषा नेनती, जे वैराग्याची शिवन देखती, ते मूर्ख केवी पाविजती मज ईश्वरा ते. ज्याला कधी विवेकच कळाला नाही, आयुष्यभर भजन केलं पण त्या भजनातून काय मिळवायचं हे कळालंच नाही. आयुष्यभर परमार्थाच्या प्रवाहामध्ये पण त्या प्रवाहामध्ये नेमकं कुठून कुठं जायचं हेच कळलं नाही. गाडी धावते पण जाते कुठे हेच कळत नाही, जायचं कुठं हेच माहिती नाही. त्या प्रवासाला, त्या धावण्याला काही अर्थ नाही. आपल्या जीवनामध्ये मनुष्याची लक्षणं कळाली पाहिजे. काय माणसाचं लक्षण? ज्ञानोबांनी त्याचा सुंदर विचार सांगितला. माऊली म्हणतात ज्याला वाटतं मी माणूस आहे त्याला आयुष्यामध्ये 3 गोष्टी कळाल्या पाहिजे. फार लक्षपूर्वक आहे. पहिली गोष्ट हु आय एम, कोहम, मी कोण आहे हे आधी माणसाला कळालं पाहिजे. मी कोण आहे, मी शरीर आहे का आत्मा हे कळालं पाहिजे. नंबर 2, मी ज्या जगामध्ये राहतो हे जग खरं आहे का खोटं आहे हे कळालं पाहिजे. आणि नंबर 3, या जगाचा जगन्नाथ कळाला पाहिजे. जगाचा मालक कोण आहे, जगाचा नियामक कोण आहे, उपादान कारण कोण आहे, जगाचं कारण कोण आहे, हे विश्व कुठून निर्माण झालं, या विश्वाची गती काय हे कळालं पाहिजे. पण खरं सांगू, संसाराचं ओझं वाहता वाहता या सिद्धांताकडे कधी लक्षच जात नाही. संसारातल्या सगळ्या चित्तवृत्ती आपल्याला या सगळ्यांपासून नेहमी दूर ठेवत असतात. कळतच नाही काय चाललंय. आणि कधी आपण शेवट म्हातारपणाच्या स्थितीमध्ये येऊन शेवटच्या टोकापर्यंत तो काही कळत नाही. कळत. माझे गुरुजी म्हणायचे 3 गोष्टी कळाल्या पाहिजे. या 3 गोष्टी कळत नसतील तर त्याच्या खालच्या तरी 3 गोष्टी कळाल्या पाहिजे. एक, आत्तापर्यंत काय काय कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. तुम्ही जागेत ना सगळे, आत्तापर्यंत काय काय कळालं बुवा हे कळालं पाहिजे. नंबर 2, अजूनपर्यंत काय काय कळालं नाही ते कळालं पाहिजे. कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे. आता बहुतांश मोठा वर्ग असा आहे दादा ज्याला कळत नाही हेच कळत नाही. जुनी लोक म्हणायचे बा जन्माला आला, चांगलं पाठ आहे आपलं ते, किम कारणम जन्मस्य प्रयोजनम, जन्माचं नेमकं प्रयोजन काय याचा अंतर्शोध कळाला पाहिजे. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि त्या सगळ्या 40-45 मिनिटांमध्ये मला सगळा भाव सांगायचा आहे. नाही कळत. का कळत नाही? कारण आपली बुद्धी अनंत जन्माच्या कर्माने लिप्त आहे. आणि अनंत जन्मातल्या कर्माने लिप्त असल्यामुळे त्या बुद्धीमध्ये विवेकच कधी जागा होत नाही. विवेक जागा होत नाही. आणि विवेकच जागा होत नाही तर वैराग्यच नाही. आणि वैराग्यच नसेल तर ज्ञानच उत्पन्न होत नाही. कारण विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेची नाही, ज्ञानोबा म्हणतात. वैराग्य नसेल तर ते ज्ञान टिकत नाही. अतुल महाराज, ते ज्ञान टिकण्याकरता वैराग्य असलं पाहिजे. आणि वैराग्यच देत नाही, ज्ञान कुठून? ज्ञान नसेल तर त्याचं जीवन कधी त्या ठिकाणी महाराज पूर्ण होणार आहे? सुखी व्हावं ही तळमळ सगळ्यांची आहे, पण सुखाकरता योग्य प्रयत्न होत नाही हे आपल्या पूर्वजन्मातलं पाप आहे. माझं वाक्य नीट आहे का? सुखाकरता योग्य वाटचाल सुरू होत नाही हे पूर्वजन्मातलं पाप आहे. आपल्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक मिळत नाही, सुखाची नेमकी परिभाषाच कळत नाही, ग्रंथांच्या सिद्धांतापर्यंत जातच नाही. आम्ही भजन करतो, आम्ही उपासना करतो. ज्ञानोबारांच्या त्या अमृतानुभवामध्ये ज्ञानोबारांनी काही 3.5 पायऱ्या सांगितल्या. जीवनमुक्त साधकाची लक्षणं सांगताना त्या संबंधी 3.5 पायऱ्यांतून त्याचं जीवन जातं म्हणे. 1, उपासना. उपासना म्हणजे काय? काय नाही, तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं, एकादशी व्रत करणं, नित्यनेमानं चिंतन करणं, हरिपाठ करणं, वारी करणं, नित्य देवदर्शन करणं, देवपूजा करणं, मोठ्यांचं दर्शन घेणं, या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या उपासनेमध्ये येतात. आणि उपासना सातत्यानं सुरू झाली, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा यायला लागल्या की मग तो साधक दुसऱ्या पायरीवर चढतो, त्याचं नाव आहे साधना. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा व्हायला लागली, ती साधना होत. ठरलंय नित्यनेमानं रोजच्या 300 ओव्या वाचायच्या म्हणजे वाचायच्या. ठरलंय संध्याकाळी 6 वाजले कुठेही असा हरिपाठ सुरू करायचा. ठरलंय सकाळचा काकडा करायचा म्हणजे करायचं. सकाळचा काकडा करता येत नाही, किमान घरातनं बाहेर पडताना गात्याचं ज्ञानेश्वरीचं दर्शन घेऊन बाहेर पडायचं आहे. हा नियम ठरलेलाच आहे. आणि या क्रिया जेव्हा सातत्यानं घडतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, जाणीवेने किंवा नेणीवेने या क्रिया सतत घडायला लागल्या की मग तो साधना पंथामध्ये येतो, साधना पायरीवर येतो.
आणि साधना करता करता त्याला खूप मोठा काळ जावा लागतो. साधना करता करता प्रचंड मोठा काळ जावा लागतो, लगेच होत नाही. आता आपली अडचण अशी आहे, आपल्याला लगेच फळ मिळालं पाहिजे अशी इच्छा असते, लगेच नाही मिळत. त्याकरता खूप मोठा काळ बोलू, कधी कधी जन्मजन्मांतर जावी लागतं. आता मी अशी बरीच लोक पाहिलेत आप्पा की ज्यांच्या 2-4 दिंड्या आणि 2-4 ज्ञानेश्वरी पारायण झाली की त्यांना वाटतं तुकाराम महाराज आपलाच नंबर आहे बुवा, असं वाटत राहतं. पण हे असं एवढं सोपं नाही. त्याकरता खूप मोठा काळ जावा लागतो. साधनेमध्ये जन्म जावे लागतात आणि साधनेनंतर मग तो 3ऱ्या पायरीवर चढतो. त्या 3ऱ्या पायरीचं नाव आहे ज्ञान. त्याला ज्ञान मिळतं. कोणतं ज्ञान? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. हे जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. एक परमात्माचं केवळ परमात्मा सत्य आहे, अधिष्ठान परमात्मा आहे. हे सगळं जे ते सगळं अध्यस्तच आहे. हे सगळं जे आहे ते सगळं भासरूपच आहे. केवळ काल्पनिक आहे, केवळ भासरूप आहे. हे सगळं खोटं आहे. हे कधी जन्माला येत नाही, कधी मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भाविता वान भूयः. हे जसं माणसाला स्वप्न पडावं त्या स्वप्नाप्रमाणे हे सगळं जगत आहे. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नाची साच आपजे, मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. तैशी हे जान माया तू भ्रमत्व हा शिवाया, शस्त्रे हणितलिया छाया जैसे अंगीन रूपे. हे सगळं विश्व केवळ काल्पनिक आहे हे त्याचं कळतं. ज्ञान झालं पण विश्व काल्पनिक हे कळालं, पण अनुभव मात्र आला नाही. ज्ञान होणं वेगळं आणि त्या ज्ञानाचा अनुभव येणं वेगळं. त्याला कळालं विठ्ठल जडीस्थळी भरला, पण 2 तास शेजारी बसायला माणूस सहन होत नाही. रोज हरिपाठ करतो, पण समजा आपल्या प्रतिपक्षातला समोर आला की त्याची तळपायाची आग. हे तुम्हीच म्हणा का? ज्ञान आहे ना. आपण रोज म्हणतो की नाही सर्वा घटी राम म्हणतो, पण त्याचा अनुभव येत नाही. मग तो अनुभव येण्याकरता त्याला अर्धी पायरी ओलांडून जावी लागते. अर्धी 3 पायऱ्या पूर्ण आणि 1 अर्धी पायरी आहे. त्या अर्ध्या पायरीचं नाव आहे गुरुकृपा. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत गुरुकडून कृपा मिळत नाही तोपर्यंत त्याचा तिथपर्यंतचा त्या ठिकाणी महाराज प्रवाह पोहोचत नाही. याकरता सगळ्या संतांनी गुरुला शरणागत होण्याचं त्या ठिकाणी स्वीकार. सगळे संत गुरुच्या चरणाजवळ येऊन बसले आणि मग विचारलं, सांगा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. चतुर्वेदी आहेत, शास्त्र मुखोद्गत आहेत, पण नाही महाराज शब्द ज्ञानानं ते कळत नाही. त्याकरता गुरुची कृपा असावी लागते. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि उंचीचं पद कोणतं असेल तर ते गुरु आहे. काय भरभरून वर्णन ज्ञानोबरांनी केलं गुरुच्या संबंधात. जगामध्ये काही गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. पहिली जोडी भगवान कृष्ण आणि अर्जुन. दुसरी जोडी सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि श्री गुरु ज्ञानोबा आहे. तिसरी जोडी स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. आणि चौथी जोडी संत एकनाथ महाराज आणि त्यांचे सद्गुरु जनार्दन स्वामी आणि त्यांचे पट्ट शिष्य संत एकनाथ महाराज. या 4 जोड्या प्रसिद्ध आहेत. तसेच जगामध्ये अनेक गुरु शिष्य झाले, होत आहेत, होत राहतील. या संपूर्ण विश्वातला पहिला संवादच गुरु शिष्याच्या संभाषणातून झाला. थोडं मागे चला. भागवतामध्ये विदुर आणि मैत्रींचा संवाद आहे. विदुर आणि मैत्री. कोण विदुर? दासीपुत्र होते, पण नीतीमध्ये मोठे मर्मज्ञ होते. महाभारताचं युद्ध संपलं, कोणत्याही पक्षामध्ये भाग घेतला नाही, अनेक लोक मेले, पांडव शिल्लक राहिले, सर्व कौरव गेले. आता हस्तिनापूरमध्ये 2-4 लोक शिल्लक राहिले होते जे आतून जळत होते. एक
धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर हे चारही लोक मोठे जळत होते. ज्यांना खुर्ची मिळाली ते मोठे आनंदात होते, ज्यांची मुलं गेली ते मोठे दुःखात होते. पण या सर्वांमध्ये आपल्या संपूर्ण कुरुकुळाचा नाश झाला याचं मोठं दुःख विदुरजींना वाटत होतं. सर्व आता इथं राहायचं नाही, आता वनगमन करायचं, निघून गेले. सर्वांना सोबत घेतलं, निघून गेले. जाता जाता एकदा पुढे मैत्री मुनींचा त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी त्यांना सहवास लाभला. आधी सुरुवातीला त्यांची भेट उद्धवासोबत झाली. उद्धवाला सांगितलं, महाराज तुम्ही कृष्णाच्या अखंड जवळ राहता, भगवान सध्या कुठे आहेत? सांगितलं, आता भगवान निजधामाला गेलेत म्हणे. निजधामाला गेलेत म्हणे. हो, आता भगवान गेलेत, मग आपण तरी कसं राहायचं? देह संपवण्याच्या स्थितीमध्ये. म्हटलं थांबा थांबा महाराज, साधूचा शेवट हा कसा व्हावा हे भगवंताने ठरवलेलं असतं. तुम्हाला असा देहत्याग करता नाही म्हणे. मग कसं? तुम्ही देहत्याग करण्यापूर्वी मैत्री मुनींकडे जाऊन त्यांच्याकडून ज्ञान मिळवावं आणि मग त्या ठिकाणी तुम्ही देहत्याग करावा. मैत्री मुनींच्या आश्रमामध्ये आले, पण मैत्री मुनींचा आश्रम असा होता आप्पा, त्या आश्रमामध्ये पापी मनुष्य प्रवेशच करू शकत नव्हता. 88,000 ब्रह्मचारी त्या आश्रमामध्ये वेदाचं पठण करायचे. पापी मनुष्याचा प्रवेशच होत नव्हता. प्रवेश काय, एखादा निशाचर जर वरून त्या आकाश मार्गाने गेलं आश्रमाच्या तर ते जळून भस्मसात व्हायचं. असा आश्रम त्या ठिकाणी मैत्री मुनींचा होता. विदुरजींनी प्रवेश केला. मैत्री मुनींना त्या ठिकाणी संवाद झाला दोघांचा. त्या संवादामधून शास्त्र जन्माला आलं. याचं चिंतन शुकदेव परीक्षितीला सांगतात भागवतामध्ये. विदुर विचारतात, सांगा ना देवा, हे विश्व कसं निर्माण झालं? आणि विश्व निर्मितीची प्रक्रिया सांगताना मैत्री मुनीने काही चिंतन सांगितलं. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच काही नव्हतं, त्यावेळेला एक निर्गुण शक्तीतून विराट रूप प्रगट झालं. त्या विराट रूपाच्या नाभी कमलातून पहिल्यांदा कमळापासून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव प्रगट झाले. सर्वत्र प्रलयकालीन पाणी होतं. आणि मग कळेना ब्रह्मदेवाला की माझा उत्पत्ती करता कोण आहे, आणि उत्पत्ती करता कोण आहे हे कळत नव्हतं. त्यावेळेला त्यांनी चारही बाजूला मान फिरवली, तेव्हा त्यांना 4 मुख निर्माण झाले. आणि मग त्या कमळाच्या पानातनं एक एक थेंब पाणी टपकत होतं. थप 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 म्हणे. त्यांना तप करण्याचा संकल्प, एक संकेत मिळाला. तपश्चर्या झाली. त्या तपश्चर्यानंतर त्याच विराट निर्गुण स्वरूपातल्या परमात्म्यानं, अनादी कारण परमात्म्यानं हंसाचं रूप धारण केलं. आणि त्या हंसाच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाला चतुर्श्लोकी भागवत सांगितलं. या 4 श्लोकातूनच 18,000 श्लोकाची निर्मिती झाली. या संपूर्ण विश्वातलं जे वाङ्मय निर्माण झालं, या वाङ्मयाच्या निर्मितीचं बीज हे 4 श्लोक आहेत. त्या 4 श्लोकाचं चिंतनच असं आहे. ब्रह्मदेवाला कळत नव्हतं. ब्रह्मदेव म्हणतो, देवा सांगा, कोहम, मी कोण आहे ते सांगा, मी कोण आहे ते सांगा. आणि मग त्या श्लोकाची सुरुवात झाली. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतस्य यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्न प्रविष्टानि. हे ब्रह्मदेवा, या सर्व विश्वाचा अनादि कारण आणि या सर्व विश्वाचा धारण करता, या सर्व विश्व निर्माण करणारा प्रत्यक्ष मी आहे. आता मी तुला उपदेश करतो. ब्रह्मदेवानं तो उपदेश ग्रहण केला. आणि मग ब्रह्मदेवानं संकल्प विकल्पाच्या द्वारा त्रिगुणाचा आधार घेऊन कालकर्म स्वभावानुसार ब्रह्मदेवानं पंचमहाभूत निर्माण केली. आणि त्यांच्या पंचमहाभूतांपासून हे सर्व विश्व जे प्रकृतीच्या आधारानं निर्माण झालं, विश्व निर्माण झालं. आणि या विश्वामध्ये हाच परंपरेचा वसा त्या ठिकाणी फिरत राहिला. हा परंपरेचा प्रसाद तो भगवान ब्रह्मदेव आणि आदिनारायण हंस या दोघांचा संवाद आहे. आणि त्या संवादातूनच अनेक गुरु परंपरा निर्माण झाल्या. गुरु परंपरा निर्माण झाल्या. कशा परंपरा निर्माण झाल्या? आता याला अनेक विस्तार फाटे फुटतील. अनेक शेकडो परंपरा निर्माण झाल्या, हजारो परंपरा निर्माण झाल्या. अनेक भाषेमध्ये, अनेक धर्मामध्ये परंपरा निर्माण झाल्या. आणि त्या परंपरेतून प्रसाद सामान्य जीवापर्यंत पोहोचला. आणि त्या प्रसादातूनच जीवनामध्ये परिपूर्णतेचं सूत्र सामान्य माणसापर्यंत पोहोचलं. आणि तो प्रसाद आमच्यापर्यंत ज्या गुरु परंपरेतून आला, ती परंपरा मोठी श्रेष्ठ आहे. आपण सर्वजण
वारकरी परंपरेचे पाईक आहोत, म्हणजेच आपण सगळे नाथ परंपरेचे पाईक आहोत. आणि या नाथ परंपरेच्या पाईकत्वातून त्या ठिकाणी आपण सर्वजण महाराज, आपल्या सर्वांना माहिती आहे, मला सगळं सांगायचं नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष उडला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. आणि मग गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांनी एवढं सधन केलं ज्ञानोबरायांना. महाराज पहा, ज्ञानोबरांचं चरित्र अभ्यासण्यासारखं आहे. एकानं माऊलींना विचारलं, म्हणे माऊली तुम्ही 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरी सांगता, मुक्ताबाईनं 8-10 वर्षाच्या वयामध्ये चांगदेवाला उपदेश करावा, हे सगळं तुम्हाला सगळं प्राप्त, हे कसं मिळालं? एका अधिकार संपन्न अधिकाऱ्यानं विचारलं. तेव्हा माऊली सांगतात, नेने साधनास आन काही, आन काही, नेने साधनास आन काही, आन काही, नेने साधनास आन काही, आन काही, नेने साधनास आन काही. ज्ञानदेव म्हणे गुरु स्वामीदास, ज्ञानदेव म्हणे गुरु स्वामीदास, ज्ञानदेव म्हणे गुरु स्वामीदास, ज्ञानदेव म्हणे गुरु स्वामीदास. नेने साधनास आन काही, नेने साधनास आन काही, नेने साधनास आन काही, नेने साधनास आन काही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, बस मी गुरुचा दास आहे, मला दुसरं काही माहिती नाही, काही माहिती नाही. ऐका, प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबराने आधी गुरूंचं नमन केलं. कधी कधी गुरु वर्णनामध्ये एवढे रंगायचे ज्ञानोबर आहे, निवृत्तीनाथ म्हणायचे थांबा आता विषयाकडे या. अशा अनेक पाठ ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. थांबा आता बस झालं, संत स्तुती बस झाली, गुरुस्तुती बस झाली, आता विषयाकडे या. आणि काय वर्णन केलं जी 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला. नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासया. नमो संसार तम सूर्या, अपरिमित परम वीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना, मंगलमणी निधाना, सज्जन वन चंदना राजलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा. काय भाषा आहे ज्ञानोबरांची. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध मोडा. तो दिठी जयावरी झळके, की पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परी तुके महेशेसी, एवढे जे महिमेचे करणे, वाचाळपणे वानुमी कवने. काय सूर्यासी गावकने का कल्पतरुवरी फुलोरा. काय शब्द आहे. त्याकरता अंतकरण पाहिजे, त्यामध्ये संवेदना पाहिजे भाषा कळण्याकरता. नाहीतर काहींची बोट झिजली, अर्थच कळला नाही. ज्ञानेश्वरी कळण्याकरता पात्र पाहिजे महाराज. काय ज्ञानोबा बोलतात गोड. चंदना ते कायसे निचर्चावे, अमृता ते केवटे रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. अरे
अरे चंदनाला काही शिजवता येईल का? अमृताला, चंदनाला काही काय काय सुगंध देता येईल? नाही महाराज. या सगळ्या 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 उपमा, सगळ्या उपमान, सगळ्यांच्या पलीकडे ज्ञानोबा म्हणजे बस जाण तेने गुरु भजेजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते, मज हृदय सद्गुरु, तेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष त्यादर विवेकावरी. एक एक शब्द ज्ञानोबरांनी महाराज पूर्ण अंतःकरणाच्या अति ओलाव्यातून ओतला आणि ज्ञानेश्वरी गुरुस्तुतीनं संपन्न केली. गुरुस्तुती ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीतला अलंकार आहे. आणि ही सगळी गुरुस्तुतीची वचनं नातमारच ऐकायची, सतत पारायण करायची. ज्ञानयाचा एका असं प्रमाण आपल्या संप्रदायामध्ये, नामयाचा तुका आणि ज्ञानयाचा एका. ज्ञानेश्वरीची हजारो पारणं झाली नाथांच्या जीवनामध्ये आणि त्या पारणातून महाराज विलक्षण भाव निर्माण झाला. खरं सांगू, जेवढे संत, त्या सर्व संतांनी ज्ञानेश्वरीला प्रधान महत्व दिलं. प्रधान महत्व. बस व्यक्ती म्हणजे संप्रदाय नाही, कीर्तन म्हणजे पण संप्रदाय नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे संप्रदाय. आणि हे जेव्हा कळेल ना महाराज, तेव्हा आपापच सुखा सागरामध्ये. आता जी बरेच लोक आपल्यासोबत, तुम्हाला अनुभव, बरेच चांगला अनुभव आहे. आप्पा तुम्ही सगळे समोर गुरुजी आहात. अनेक लोक चर्चा करतात, एकत्र आले की पहिली चर्चा तीच असते. दोन चांगले व्यक्ती एकत्र, त्यांच्या महाराज सध्या फार भेसळ होत चालली, तुला काय घेणं आहे? सध्या फार भेसळ होत चालली, जिकडं तिकडं पापच पाहायला मिळतो. महाराज कीर्तनाच्या नावावरती दांभिकता सुरू झाली वगैरे वगैरे. आपण चर्चा करतो की नाही? देण्याघेण्यावरून चर्चा करतो, वेशावरून चर्चा करतो. ज्ञानोबा आपला फटका देतात ना या संबंधाने. माऊली म्हणतात खबरदार जगाकडे पाहाल तर, जगाकडे पाहूच नका. अरे जग त्याच्या गतीनं चाललंय, तुम्हाला मुक्त व्हायचंय का? बस तुम्ही तुमच्या स्थितीत राहा, जगाकडे पाहू नका. का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, आपणची घेपे केवळ आरतीची जोगी. आज परमार्थाच्या नावावर ज्यांचा दांभिकपणा सुरू आहे ना, त्यांच्याकडे पाहू नका, त्यांच्या कर्माची फळं ती भोगतील. तुम्ही जगाकडे पाहूच नका. अर्जुना, तू आपणची नेनसली आणि व्यर्थ चिंता करसली, तू कोण हे तुला कळत नाही. आणि जे जगत नाहीच आहे त्याची विनाकारण चिंता करतो. तर ज्ञानाने जागा हो, आपल्या बुद्धीतला विवेक जागा कर. बस आज तू ज्या स्थितीत ना त्या स्थितीचा विचार कर, इथून पुढे कसं जाता येईल. त्याकरता सततम कीर्तयंतो माम, सतत अनुष्ठान पाहिजे. सतत आपल्या बुद्धीला तीव्र गतीनं सत्संगती पाहिजे. सतत आपल्या चित्ताला चिंतनाचा प्रवाह पाहिजे. तेव्हा आपोआप या सगळ्या सिद्धांतातून कुठेतरी मनुष्य रस्त्यावरती येईल. रस्त्यावरती कधीतरी आपल्या जीवनाचं अवलोकन करा आणि पहा. आपण अनेक ग्रंथ वाचतो, अनेक ग्रंथातल्या सगळ्या कथा पाहतो, त्यांच्या सगळ्या कृपेची वचनं, कृपेच्या कथा आपण ऐकतो. कोणाकोणावर कशी कशी कृपा झाली महाराज. पण त्या संबंधाचे मला एका महात्म्यानं फार परवा पंढरपुरामध्ये वाक्य सांगितलं. त्यांनी मला सांगितलं, सध्या गुरूंचा महापूर आलाय म्हणे. त्यांचं वाक्य, गुरूंचा महापूर आलाय. आणि असा महापूर आलाय गुरूंचा की ते वाहतच चालले. सध्या ज्याच्याकडे भावाचा अभाव आहे अशा लोकांना भाव आलाय. कळतंय तुम्हाला? ज्याच्याकडे भावाचा अभाव आहे अशा लोकांना भाव आलाय, आणि ज्याच्याकडे भावातला भाव आहे अशा लोकांचा अभाव आहे. विठ्ठल अर्जुना, जगाकडे पाहू नको. बस आणि त्या पार्था स्वर्ग संसार नरकावस्था, हे सगळे लोक जे चुकीच्या कर्माला सत्कर्म मानून स्वतःच्या उदरनिवृत्ती करता आज अधर्माने प्रवृत्त होत आहेत ना, अशा लोकांना सगळं मिळेल. आणि तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था, पण आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. त्यांना आत्मसुख मिळणार नाही. आणि आत्मसुखाचा जर तुला अधिकारी व्हायचं असेल तर त्याकरता एकच उपाय, श्री गुरूंच्या चरणाची कास धरावी. नातांचं सगळं जीवन गुरूच्या सेवेमध्ये गेलं. दौलताबादजी जनार्दन पंत
ज्यांच्याकडे नाथांचं सगळं बालपणातलं शिक्षण गेलं, लहानपणी आईवडील गेले, आजी आजोबांनी सांभाळ केला नाथांचा, आणि नाथांना अखंड सहवास श्री गुरूंचा लाभला. त्यांच्या चरित्रामध्ये असं पण वर्णन नाथांच्या, जनार्दन पंत हे दत्त परंपरेचे अनुयायी होते. दत्तात्रय परंपरा सहस्रार्जुन यदुदुसरा, जनार्दन शिष्य विसरा, केला खरा कलियोगी. नाही का? ही परंपरा सगळी दत्तात्रयांची आहे. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा आत्रीस उपदेशित, ही सगळी परंपरा नाथ महाराजांची आहे. आणि जनार्दन पंतांचा अनुग्रह झाला. त्या अनुग्रहातून महाराज महावाक्याचं बीजारोपण झालं आणि त्या बीजारोपणातून दृष्टी बदलली. त्या बीजारोपणातून रोम रोम प्रभू स्वरूपानं भरून गेलं. आता धमन्यांमधून रक्त वाहत नाही, आता धमन्यांमधून प्रेम व्हायला लागला. ज्ञानोत्तर प्रेम स्वरूपा अशा स्थितीचं दर्शन नाथांना व्हायला लागलं. आता नाथ राहिलेच नाही, नाथ प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप राहिले. ज्ञानोबांची भाषा माऊली म्हणतात, आत्मबोधे तोषला तेने कृतकार्ये झाला, मनोनी सहजे सांडवला कर्मसंगा. आत्मबोधाने एकदा का तृप्त झाला तो मनुष्य, की तो मनुष्य राहत नाही, तो परब्रह्मची तो केवळ परब्रह्म होऊन जात असतो. ज्ञानोबा म्हणतात, ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंभ, येर मानुसपन भांब लौकिक भागू, तो पाषाणा माझी परिसू, रसा माझी सिद्ध रसू, मनुष्याकृती अंशू माझाची जाण. दुसऱ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये म्हणतात, तो समुद्राला प्राप्त झाला ना, बस आता त्याच्या जीवनातलं त्या ठिकाणी द्वैता अवस्था गेली. आपूर्यमान मचल प्रतिष्ठ समुद्र माप प्रवशंती अद्वत, तद्वत कामायम प्रविशंती सर्वे, सशांती मापनोती न काम कामी. आता त्याला दंभ करण्याची गरज नाही. लोकांनी मानव इष्टमित्र स्वजन सखे, घेतो सुखाचे मांडणी, इष्टमित्र सखे घेतो सुखाचे मांडणी. एकला मे दुःख भोगी कुंभ पाक जात, हे एकला मी दुःख भोगे कुंभ पाक जात. कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोने, कोण सोडवेना एका सद्गुरु वाचोने. सदैवाचा बापर उपकारी तुझी देतो, त्याचे नाव मी त्याकरता पाठ एवढावं लागतं. धर्मदा व सदैवाचा, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्माणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जासणी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोणी. बस सद्गुरूच आपला तारणहार आहे. सद्गुरु म्हणजे व्यक्ती नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. व्यक्ती नाही, ते चालतं बोलतं ब्रह्म आहे. सामान्य समजू नका. किती मोठे व्हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, चुकून सुद्धा आपल्याकडून गुरुची निंदा घडू नये. सर्वात महत्वाचं. कधी कधी असं घडतं, लोक आम्हाला विचारतात, महाराज तुमचे कदवड्याकर तात्या सांगतात. आता त्यांचं बोलणं उघडं बोलणं आहे, तात्यांचं बोलणं उघडं बोलणं. कीर्तन झालं म्हणे, मी एक ठिकाणी बसलो आणि एक व्यक्ती माझ्याकडे आला, म्हणे महाराज मला तुमच्या हातून माळ टाकायची म्हणे, माळ टाकायची म्हणे. तात्याने विचारलं, म्हणे का बरं तुम्ही गुरु केला नव्हता का? नाही गुरु होता म्हणे. मग त्यांना काय तो बेकार निघ्या म्हणे, असे आमचे तात्या म्हणे. चुकूनही कधी गुरुची निंदा करू. नंबर 2, दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो. गुरु कधी बदलायचा नसतो, पहिली गोष्ट माझी. गुरु बदलताच. नंबर 2,
गुरुनी जो मंत्र तुम्हाला दिलाय तो मंत्र कधी बदलायचा नाही, त्याबद्दल कधी शंका ठेवायची नाही. जर शंका असेल तर तुमची प्रगती स्थिती होत नाही महाराज. शंकाच ठेवायची नाही. गुरुनं जे दिलं ते बास. गुरुनं सांगितलं ना मरा तर मराच, प्रश्नच नाही. गुरुने जे सांगितलं ते जर श्रद्धेनं ऐकलं, गुरु वाक्यावरती विश्वास आमच्या प्रगतीला कारण ठरतं. नंबर 3, आपण जर साधक असाल आणि साधना करत असाल, आपली जी वेळ ठरली आहे ती वेळ सुद्धा कधी बदलायची नाही. माझे गुरुजी म्हणायचे आपण ज्या आसनावर बसतो ते आसन सुद्धा कधी बदलायचं. आपल्या हातात जी स्मरणिका आहे ना, जी गुरुमाला आहे ती पण कधी बदलायची नाही. आपण ज्या जागेवर बसतो ती जागा पण कधी बदलायची नाही. कारण जर त्या सगळ्या गोष्टी बदलल्या, जिथं बसतो हातात जी स्मरणिका असते, जी जपमाळ असते आपली, तिथून एक विशिष्ट ऊर्जा प्रवाहित होत असते, ती बदलायची नसते. अनेक गोष्टी मला सगळं सांगायचं नाही. मुद्दा हा आहे, गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरु या शब्दाचाच अर्थ आहे मोठा, त्यापेक्षा जे आहे ते सगळे लहान आहेत. गुरु म्हणावं कुणाला? संता महंतो निवसंती संतो वसंत लोकम हितम चरेत. श्रीमद भागवत बोलतो, वसंत ऋतू आला की जसा सगळ्या वातावरणाला बहर येतो, त्याप्रमाणे ज्यांचं दर्शन झालं की भजन करण्याची वृत्ती निर्माण होते, समजावं तो श्री गुरुच आहे. त्यांना पाहिलं की पाताक्षणी आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतो. अशी व्यक्ती जी असेल ती आपल्याकरता श्री गुरु आहे. मग कुणी असेल, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला म्या जाण. गुरुची आली अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. गुरुचा महिमा हा शब्दामध्ये व्यक्त करण्याकरता नाहीच आहे. नाथ महाराज सर म्हणतात, त्या भागवताच्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या ओवीतलं वर्णन आहे. नाथ महाराज म्हणतात, बस या संपूर्ण विश्वाची उत्पत्तीच्या केंद्रातून झाले ते केंद्र म्हणजे माझे श्री गुरु आहेत. या सर्व जगाचं कारण माझे श्री गुरु आहेत. जिथून जगन निर्माण झालं, जगन्नाथ आणि गुरु वेगळा नाहीच आहे. आपल्या वेदातला मंत्र पाठ आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या गुरु नानकांची काही पद आहेत, त्यामध्ये एक फार सुंदर पद आहे, गुरु गोविंद दोनो खडे का केला गोपाव बलिहारी गुरुदेवने गोविंद दियो बताव. ज्यांच्यामुळे परब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला याची देही याची डोळा होतं, ज्यांच्यामुळे आमच्या डोळ्यातला काम जातो, मनातला स्वार्थ जातो, अशी तत्वशक्ती म्हणजे गुरुशक्ती. आकार भिन्न भिन्न असतील. आता काही लोकांमध्ये हा पण भेद असतो, महाराज आमचे गुरु तर हेत, मग आम्ही यांचा पाय का पडावा, असे काही काही येडे असतात. काही लोक म्हणतात, महाराज आमचे गुरु गेले, मग आता आम्ही काय करावं. गुरु आकाराने भिन्न असेल, पण गुरु हे तत्व आहे. आणि हे ज्याला ज्ञान होतं तो तत्वज्ञानी आहे, तो तत्वज्ञ आहे. शब्द आहे का तत्वज्ञ. तत्वाचं ज्याला ज्ञान आहे त्याला तत्वज्ञ म्हणतात. तत्वज्ञान होणं म्हणजे काय होणं, एखाद्या पदार्थाचं मूळ द्रव्य कळणं म्हणजे तत्वज्ञान होणं. माझ्या समोर हा स्टँड आहे, लोखंडाचा आहे. कसा निर्माण झाला काय नाही, लोखंडाच्या 2 सळ्या एकत्र आल्या, आडव्या उभ्या जोडल्या, स्टँड तयार झाला. मग यातलं मूळ द्रव्य काय? यातलं मूळ द्रव्य लोखंड. आपण ज्या चटईवर बसलेले आहात, धागे अनेक आहेत, पण त्याचं मूळ द्रव्य काय? प्लास्टिक हे त्याचं मूळ द्रव्य आहे. आपण अंगावरती कपडे घातलेत, अनेकांचे वेगवेगळे कपडे आहेत, रंग वेगवेगळा आहे, पण या सर्वातलं मूळ तत्व काय? कापूस हे त्याचं मूळ तत्व आहे. मग या सर्व विश्वामध्ये आकार जरी भिन्न भिन्न असतील, पण त्या आकारामध्ये मूळ तत्व काय आहे? गुरु हे त्याचं मूळ तत्व आहे. विठ्ठल विठ्ठल ब्रह्म प्रत्यक्ष शुद्ध निखळ ब्रह्म म्हणजे सद्गुरु तत्व आहे. नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये गुरु तत्वाचं वर्णन केलेलं आहे. गुरु गीता ही प्रसिद्ध आहे. अष्टावक्र मुनींनी अष्टावक्र गीता सांगितले राजा जनकाला. तुम्ही वाचा, फार सुंदर ग्रंथ आहे. त्या जेबो असा ग्रंथ आहे अष्टावक्र गीता. एकदा जर श्रद्धेने वाचला तर तो मनुष्य स्थिर होऊन जातो, स्थिर होतो. अतिशय जबरदस्त ग्रंथ अष्टावक्र गीता. डायरेक्ट शब्द ज्ञानातूनच जीवनमुक्ती अशा त्या ग्रंथाचा परिचय आहे. काही ग्रंथ असे आहेत जे ग्रंथ अनुकरण करण्याकरता प्रक्रिया सांगतात आणि प्रक्रियेतून तुम्ही ब्रह्म व्हाल अशी प्रक्रिया आहे. पण अष्टावक्र गीता शब्दातूनच तुम्हाला ब्रह्मबोध करून देते अशी दिव्य स्थिती आहे. त्यांनी आता सर्व बीज हे गुरु तत्व आहे. महाराज म्हणतात गुरु कृपा झाली.
आणि त्या गुरुकृपा कुठे झाली त्याकरता त्रिवेणी संगम सांगितला. क्षमा शांती यमुना सरस्वती. का क्षमा आणि शांती या दोन सद्गुणांचं अधिष्ठान झालं आणि तिथे मी त्या ठिकाणी स्वानुभवाचं स्नान केलं. स्वतःच्या स्वरूप दर्शनाचं भाग्य मला प्राप्त झालं. मग महाराज हे स्वतःचं स्वरूप दर्शन तुम्ही नेमकं कसं घेतलं त्याकरता कशी प्रक्रिया केली त्या स्वरूप दर्शनाच्या स्वानुभवाची प्रक्रिया सांगतात दुसऱ्या चरणामध्ये. सद्बुद्धीचे घालून सुदाक्षण सद्बुद्धीचे घालून सुदाक्षण वर सद्गुरुची दया परिपूर्ण वरी सद्गुरुची दया परिपूर्ण दम दम विभूती कर दुनिदान वाद्य उपचारी केशव नारायण हो झाले संध्या संजय मला गेला आत्माराम हृदयी प्रगटला उपचारी केशव नारायण झाले संध्या संजय मला गेला आत्माराम हृदयी प्रगटला. सद्बुद्धी ज्ञानोबरांनी सांख्ययोग सांगण्या अगोदरच अर्जुनाला बुद्धियोग सांगितला. अर्जुना मी तुला जे ज्ञान सांगतोय ते ज्ञान ज्याच्या आधाराने तू श्रवण करशील तो बुद्धियोग आधी ऐक. बोला देवा काय सांगताय तुम्ही आणि मग सांगताय कारण माणसाच्या बुद्धीमध्ये जोपर्यंत सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत तो ज्ञानाला टिकू शकत नाही कारण ज्ञान बुद्धीच्या आश्रयाने राहतं ना. बुद्धी निश्चयात्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अर्जुना बुद्धियोगाई करणं ही बुद्धी फार महत्वाची आहे. मग तू म्हणशील की देवा एवढी एवढी बुद्धी काय कामाची. दृष्टांत दिला. अंधाराची खोली आहे त्यामध्ये एक छोटीशी पंथी आहे आणि त्या पंथीची एवढीशी वात आहे पण एवढीशी वात एवढ्या मोठ्या खोलीला प्रकाशित करेल की नाही. तैशी सद्बुद्धी हे थोकटी म्हणून जैसी दीपकळिका धाकुटी तरी ते बहु तेजाते प्रगटी. स्थिती काय मग महाराज सांगतायत काय नाही सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. आता जे आहे ते सगळं ब्रह्मार्पणच आहे. जन नोहे अवघा जनार्दन. आता जीवन राहिलंच नाही अवघा जनार्दन महाराज. आणि आता सगळं विश्व ब्रह्मस्वरूप आहे. या शरणावरती नाथांचं एक प्रमाणबद्ध ओवी आहे. या ओवीतून सर्व भागवत जन्माला आलं. नाथ महाराज म्हणतात भागवताची शेवटची ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात या सगळ्या भागवताचा अनुभव काय तुम्हाला सांगू. माझ्या श्रीगुरूंची कृपा माझ्यावर झाली त्याचा अनुभव तुम्हाला सांगू. जनी जनार्दन एक जनी जनार्दन एक एक जनी जनार्दन एक जो जाणे तो सुटला निशेख. हे नेनून या लोक गुंतले अनेक भवशक्री. हे न कळल्यामुळे जन्म मृत्यूचा भवदुःख आहे. याकरता जग हे जगन्नाथ आहे. ऐका ना दोन प्रकारचे आंधळे जगामध्ये. पहिला आंधळा तो आहे ज्याला फक्त देवच दिसतो जग दिसत नाही. फक्त देव दिसतो. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथ. हा पहिला आंधळा आहे. त्याला जग दिसतच नाही. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंदो. सर्वत्र परमात्म्याचा अनुभव आहे. पहिला आंधळा तो आहे ज्याला फक्त जगन्नाथ दिसतो जग दिसत नाही. देव दिसतो जग दिसत नाही. आणि दुसरा आंधळा तो आहे त्याला सगळं दिसतं फक्त देव दिसत नाही. अशा दुसऱ्या आंधळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा नंबर आहे. मग हा दुर्गुण आपला दावा याकरता काय करावं लागेल. एकच माझे शब्द ऐका. कदाचित लहान तोंडी मोठा घास घेतोय मला माहिती नाही. आपण सर्व श्रीगुरु माझ्यासमोर बसायला आहात. हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एकच उपाय भजन. तुका म्हणे येत भजन प्रमाण. तुम्ही किती मोठं मंदिर बांधलं शून्य. तुम्ही किती परिक्रमा केल्या शून्य. तुम्हाला किती लोक मानतात तुम्ही किती काही नाही महाराज. तुमचं भजन किती आहे हेच वरती तपासलं जातं. भजन आजही तुम्ही जर कधी वृंदावनामध्ये गेलात ते सगळे लोक आम्ही मोबाईलवरच पाहिले प्रत्यक्ष पाहिले नाही. महाराज वेडी झाली ते लोक भजन करता वेडी झाली.
तुम्ही सध्या प्रेमानंद महाराजांचं ऐकत असाल. वृंदावनचे प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्यात, म्हणजे त्यांचं खराब झाल्यात 17 वर्षापासून, आणि फक्त भजनाच्या शक्तीवर जिवंत आहेत. काय नोहे केले एका चिंतेता विठ्ठले, सांगा ना काय करू शकत नाही. याकरता नित्यनेमन अनुष्ठान करा. आजपासून चातुर्मास सुरू होतोय. एक नियम करा ना, पहा जमतोय का पहा, करा, जाऊ द्या सगळा पसारा. दिवसभरातनं आपण अर्धा तास तरी एकांतातल्या भजनाकरता दिला पाहिजे. एकांतामध्ये जिथं कोणीच आपल्याला पाहत नाही, आणि चुकून सुद्धा आपलं भजन दुसऱ्याला दिसू नये. त्या राजेंद्रदास महाराजांच्या मुखात ते वाक्य वाचलंय, ऐकलंय. भजन, एक जण त्यांना प्रश्न दिला, भजन कैसा करना चाहिए. ते म्हटले भजन छुपकर करना चाहिए. चुकून सुद्धा आपलं भजन कधी दुसरं दिसू नये. एकांतामध्ये बसावं, हातामध्ये जपमाळ घ्यावी आणि अत्यंत नम्रपणे, हे देवा मी तुझा आहे, तू माझा या भवनेने, रामकृष्ण हरी विठ्ठल, तुम्हाला ज्या मंत्रावरती श्रद्धा आहे त्या मंत्राचा अखंड सतत घर्षण करा. हळूहळू एक दिवस तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल महाराज. हे दिव्यत्व येईल, आणि हे दिव्यत्वाचा अनुभव घेण्याकरता सुरुवात आजपासून करा. आजचा दिवस मोठा भाग्यवान आहे. करा. संत आम्हाला विनंती करतात, करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे करुणा. आणि हे सगळं कराल ना की मग आपोआपच आतून मनुष्य बदलेल महाराज. नका दांभिकतेपासून थोडं दूर जाऊया. एकांतवासामध्ये ज्ञानोबारांच्या संगतीमध्ये ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करूया. ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसून जगाकडे पहा, तुम्हाला जग दिसणारच नाही, बस जगन्नाथाचं दर्शन होईल. फक्त ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसलं पाहिजे. ज्ञानेश्वरी आई आहे, तिचं दूध आपण पिलं पाहिजे. आणि एकदा का ते दूध पिलं ना महाराज, तर तो मनुष्य पुष्ट होतो. शब्दात सांगण्याची गरज नाही. ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला सुखी व्हायचं असेल, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, नाही का, मी निवृत्तीने दिलेले माझ्या हाती, हे सगळं निवृत्तीनाथांनी मला दिलं. जनार्दन पंतांनी हे सगळं आम्हाला दिलं. हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. याकरता एक करा, श्री गुरूंचं स्मरण करा आणि एकांतवासामध्ये भजन करा. कसं करा, असं करा. विठोबा रखुमाई,
सावकाश संकल्पित वेळेमध्ये सेवा आटोपण्याचा प्रयत्न करतो. श्री क्षेत्र पुण्यभूमी वलवाडी आणि या गावामध्ये श्री गुरु प्रतिष्ठान आयोजित या ठिकाणी हा गुरुपूजन सोहळा, त्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा माझ्या पदरात पडली. खरं म्हणजे आपण सर्वांनी मोठं उदाहरण करून दाखवलं आणि माझ्यासारख्या आपात आणि या ठिकाणी अशा अपात्र व्यक्तीला ही सेवेची संधी दिली. आपल्या सर्वांच्या मी सदैव ऋणात राहीन. आपण सर्व मोठे आहात, अधिकारानं ज्ञानानं आपण साधनेनं तपोनिष्ठ आहात. तुम्हा सर्वांच्या चरणाचा मी दास आहे. श्रीगुरूंची कृपा आहे, ज्ञानोबारांचा प्रसाद आहे आणि या प्रसादातून पूर्वपुण्यातून काहीतरी थोडंफार जे कळालं ते सांगण्याचा आगाऊपणा तुमच्या समोर केला. तुम्ही सर्वांनी तो गोड करून घेतला. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. आपण 1 तास 2 तास मला श्रवण केलं नाही सहन केलं. तुमच्या सहनशक्तीचा अंत न पाहता झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. जीवांना वंदन करतो. आपण आदरणीय सर्व गुरुजी, आदरणीय सतीश महाराज, आदरणीय प्रमोद महाराज मठाधिपती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. आपण सर्व श्रोते सज्जन तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो.